येथील हिराचंद मुनोत मेमोरियल क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचारादरम्यान आईचा मृत्यू झालाय। या प्रकरणी रुग्णालय प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक आणि अधिष्ठाता यांच्या संगनमताने चौकशीत दिरंगाई होत आहे, असा आरोप मुलगा अमोल पिंगे यांनी पत्रपरिषदेत केला आहे। अमोल पिंगे यांच्या आरोपानुसार पुष्पलता पिंगे यांना 23 नोव्हेंबर रोजी क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। 24 नोव्हेंबरच्या रात्री त्यांच्या आईला तीव्र त्रास होत असतानाही आयसीयू मध्ये कोणीही डॉक्टर किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते। सकाळी ईसीजी केल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे स्पष्ट झाले। मात्र उपचारात 12 तासापासून अधिक विलंब झाल्याने त्यांचा मृत्यू झाला। सुरुवातीला फाईल आणि सीसीटीव्ही फुटेज देण्यास टाळाटाळ करण्यात आली। मिळालेल्या फुटेजमध्येही छेडछाड केल्याचा संशय आहे। चौकशी समितीत डॉक्टरांनी हजर असल्याचा दावा केला असला तरी सीसीटीव्ही मध्ये ते दिसत नसल्याचे पिंगे यांचे म्हणणे आहे। तसेच दोषींवर गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता हे रुग्णालय प्रशासनाला पाठीशी घालीत असल्याचा आरोप पिंगे यांनी केलाय। न्याय न मिळाल्यास संबंधित सर्व विभाग आणि हॉस्पिटल विरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा इशारा अमोल पिंगे यांनी दिलाय। मी अमोल कसरराव पिंगे, माझ्या आईची 23/11/2024 तब्येत खराब झाल्यामुळे सकाळी 5 वाजता मी हिराचंद मुनोत क्रिटिकल हॉस्पिटल यवतमाळ इथे त्यांना भरती केलं होतं। भरती केल्यानंतर त्यांना LVF म्हणून पेशंटला तिथे ICUमध्ये भरती केलं होतं। LVF म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर, हृदयाचा डावा कप्पा फेल होणे। याकरता त्यांना भरती केल्यानंतर त्या दिवशी त्या चांगल्या राहिल्या। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री ICUमध्ये भरती असताना त्यांना हृदयरोगाविषयी लक्षणं आलेत। हात बधीर पडणे, डावात दुखणे, छातीत दुखणे, घाबरणे, अशा खूप प्रकारचा त्यांना त्रास होत असताना तिथे ICUमध्ये हिराचंद मुनोत क्रिटिकल हॉस्पिटल ICUमध्ये कुठलाही डॉक्टर तिथे उपस्थित नव्हता। उपस्थित नसताना डॉक्टर तिथे सिस्टर होत्या। सिस्टरांना माझ्या आईने आवाज दिला। बेडवरून 8-10 वेळेस उठून बसली। त्यांना सांगितलं, अगं पोरी, ये गं बाई, ये गं, मला त्रास होत आहे। सांगितल्यानंतरसुद्धा त्यांना कुठली ट्रीटमेंट केली नाही, डॉक्टरलासुद्धा बोलावले नाही। शेवटी त्यांनी एक डोलो नावाची गोळी त्यांना दिली आणि त्यांना घरगुती उपचार केला। आयडेक्स बाम त्याचा लावून दिला, तोही ICUमध्ये कुठल्या डॉक्टरला न बोलवता। माझ्या आईची रात्रभर तिथे कुठली ट्रीटमेंट झाली नाही आणि माझ्या आईला 2:30 ते 3 वाजता अटॅक आल्यानंतर माझ्या आईला थंबोळी ट्रीटमेंट ही देणं गरजेची होती। त्यानंतर त्यांनी ती ट्रीटमेंट 9.5 तासांनी 12:35 दुपारी त्यांना थंबोळीची ट्रीटमेंट केलेली आहे। त्यामुळं माझी आई तिथल्या प्रशासनाच्या चुकीमुळं आणि डॉक्टरचं हजर नसल्यामुळं माझ्या आईचा इथे मृत्यू झालेला आहे। काय मागणी आहे तुमची? माझी एवढीच मागणी आहे की माझ्या आईचा जीव तिथे डॉक्टरांच्या हिराचंद मुनोत क्रिटिकल हॉस्पिटल यवतमाळ यांच्या चुकीने माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे। त्यांच्यावर प्रशासकीय कठोर कारवाई व्हावी आणि नियमाप्रमाणे जी कारवाई करतात तेवढी जास्तीत जास्त कारवाई करण्यात यावी आणि सोबतच कुठलाही पेशंटसोबत अशा प्रकारचा गैरप्रकार घडू नये याकरता मला न्याय मागायचा आहे। ह्या ज्या मृत पावलेल्या आहे याला पूर्णचा जबाबदार हिराचंद मुनोत क्रिटिकल हॉस्पिटलचं प्रशासन जबाबदार। त्या ठिकाणी ICUच्या सुविधाच्या नावानं जे पैसा उखडला जातो, परंतु कुठल्याही सुविधा ICU सेंटरला नाही आणि त्या ठिकाणी ज्या तपासण्या व्हायला पाहिजे, डॉक्टर हजर राहायला पाहिजे, डॉक्टरने लक्ष घालायला पाहिजे, ते घातल्या जात नाही। फक्त लोकांकडून पैसा उकळण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं। ICUमध्ये त्यांचे मॉनिटर बंद राहतात, डॉक्टर राहत नाही, त्यांचे कर्मचारी तिथं झोपा काढतात आणि नुसतं देवाच्या भरोश्यावर पेशंट सोडल्या जाते। त्या ठिकाणी घरगुती मसाज, बाम लावणं अशा प्रकारच्या सेवा दिल्या जातात आणि याची तक्रार जेव्हा होते, त्या तक्रार झाल्यानंतर पोलीस विभाग लक्ष देत नाही। पोलीस विभाग म्हणते CS ने अहवाल द्यावा, CS अहवाल देत नसेल तर पोलीस विभाग त्याच्यावर पुन्हा त्यांना स्मरणपत्र देत नाही, त्यांना चौकशी अहवाल मागत नाही। जेव्हा जिल्हा शल्यचिकित्सकच्या लक्षात येते का बाबा आपण मागूनही हे CCTV फुटेज देत नाही, तर ते आपल्याकडचे प्रकरण झटकण्याचं काम करतात आणि ते वैद्यकीय महाविद्यालयाकडे ते प्रकरण ट्रान्सफर करतात। तिथले जे अधिष्ठाता आहे
ते तक्रारदारलाच बोलावतात, त्यांना सांगतात का तुम्ही ते तक्रार तुमची काही कामी येणार नाही आणि तुम्हीच त्याच्यामध्ये फसणार आहे, तुम्ही तक्रार मागं घ्या. आणि जेव्हा तक्रार होते त्यावेळेस त्या तिथून उचलबांगडी होते आणि उचलबांगडी झाल्यानंतर त्याचा चौकशी अहवाल अद्यापपर्यंत आलेला नाही. या प्रकरणाला लावून धरण्याचं एकमेव कारण हे आहे का अनेक शासकीय योजनेचे पैसे हे जे क्रिटिकल हॉस्पिटल वगैरे जे आहेत किंवा जे समाजसेवी संस्थेकडून जे हॉस्पिटल चालवल्या जातात हे गव्हर्नमेंटकडून पैसा घेतात त्या रुग्णाचा, आणि त्या रुग्णाचा पैसा घेतात तर तुम्ही त्याला ते सुविधाही दिल्या गेल्या पाहिजे. जर तुम्ही या रुग्णाला सुविधा देत नसाल तर तुम्ही जे रुग्ण ज्याचे पैसे गव्हर्नमेंट पेड करते त्यांना तुम्ही निश्चितच सुविधा देत नसाल. म्हणून हे प्रकरण आम्ही लावून धरलेलं आहे. या प्रकरणामध्ये कलेक्टरनं पत्र दिले CS ला चौकशी अहवाल 15 दिवसात पाठवा. त्या दोन्ही पत्राला कलेक्टरचा यांनी जुमानलेलं नाही. म्हणजे जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर लोकांना किंवा वैद्यकीय क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांना वाचवण्याची जी एक काम करण्याची एक लॉबी तयार झालेली आहे, आणि ही लॉबी कुठल्या IAS अधिकाऱ्याला जुमानत नाही, कुठल्या पोलीस स्टेशनच्या IPS ला जुमानत नाही आणि कुठल्या ठाणेदाराला जुमानत नाही. तुमची मागणी काय? आमची मागणी हेच आहे, क्रिटिकल हॉस्पिटलची जी शासकीय मान्यता आहे ती रद्द झाली पाहिजे. त्या ठिकाणी शासकीय कुठलं काही अनुदान शासनानं दिलं नाही पाहिजे. त्या ठिकाणी जे रुग्णसेवाच्या ज्या स्कीम आहेत त्या बंद केल्या पाहिजे. आणि जे पिंगी कुटुंबाच्या संबंधात ज्यांनी गलथान कारभार केला, CCTV लपवले, त्या ठिकाणचा त्यांनी जो काही व्यवहार केला त्या व्यवहाराच्या अगेन्स्टमध्ये त्यांच्यावर पोलिसात गुन्हे दाखल झाले पाहिजे. ओके.